Good morning, students. In the previous lecture, we studied scope of management accounting. Today, we are going to learn functions of management accounting. The basic function of management accounting is to assist the management in performing its functions effectively. The functions of the management are planning, organizing, directing and controlling. मागच्या तासिकेमध्ये आपण व्यवस्थापन लेखाकर्माची व्याप्ती अभ्यासली आहे. आजच्या तासिकेमध्ये आपल्याला व्यवस्थापन लेखाकर्माची कार्ये कोणती आहेत याविषयी अभ्यास करायचा आहे. व्यवस्थापन लेखांकनाचे मूलभूत कार्य म्हणजे व्यवस्थापनाची कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी मदत करणे होय. व्यवस्थापनाची कार्य म्हणजे कोणती? नियोजन, आयोजन, निर्देशन आणि नियंत्रण करणे होय. So we are going to learn the functions of management accounting. The first function is provide data. Management accounting serves as a vital source of data for management planning. The accounts and documents are repository of a vast quantity of data about the past progress of the enterprise, which is a must for making forecasts for the future. या ठिकाणी आपला व्यवस्थापन लेखाकर्माचं पहिलं कार्य विचारात घ्यायचं आहे ते म्हणजे आहे माहिती प्रदान करणे किंवा माहिती देणे. व्यवस्थापन लेखाकर्मामध्ये व्यवस्थापनामध्ये प्लॅनिंगसाठी जी आवश्यक किंवा महत्त्वपूर्ण माहिती असते ते पुरवण्याचं महत्त्वाचं स्रोत किंवा एक प्रकारचं साधन म्हणून व्यवस्थापन लेखाकर्म कार्य करते. खाती आणि कागदपत्रे उपक्रमाच्या मागील प्रगतीबद्दल मोठ्या प्रमाणात माहितीची भांडार आहेत, ज्या माहितीचा उपयोग भविष्यासाठी करणे अत्यंत आवश्यक आहे किंवा आवश्यक असतो. द नेक्स्ट पॉइंट इज और फंक्शन इज कम्युनिकेशन. Management accounting is an important medium of communication. Different levels of management, that is top level, middle level and lower level, need different types of information. The top management needs concise information at relatively long intervals. Middle management needs information regularly and lower level management is interested in detailed information at short intervals. या ठिकाणी आपला दुसरं कार्य विचारात घ्यायचं आहे ते म्हणजे संदेशवहन. व्यवस्थापन लेखाकर्म हे संदेशवहनाचे एक महत्त्वाचे साधन आहे. व्यवस्थापनाच्या विविध स्तरांना, या स्तरामध्ये उच्च स्तर, मध्यम स्तर आणि निम्न स्तरांचा समावेश होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीची आवश्यकता या विविध स्तरासाठी असते. उच्च व्यवस्थापनास तुलनेने लांब अंतरावरील संक्षिप्त माहितीची आवश्यकता असते. मध्यम व्यवस्थापनास नियमितपणे माहितीची आवश्यकता असते आणि निम्न स्तरावरील व्यवस्थापनास अल्प अंतरावरील तपशीलवार माहितीची गरज असते. द नेक्स्ट फंक्शन इज द एनालिसिस and interprets data. The accounting data is analyzed meaningfully for effective planning and decision making. For this purpose, the data is presented in a comparative form.
ratios are calculated and likely trends are projected. या तिसऱ्या कार्यामध्ये आपल्याला माहितीचे विश्लेषण आणि अर्थ लावणे याचा अभ्यास करायचा आहे. प्रभावीपणे नियोजन होण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी लेखाची माहिती अर्थपूर्ण विश्लेषण केले जाते. या उद्देशासाठी माहिती तुलनात्मक स्वरूपात सादर केली जाते, प्रमाप मोजले जातात आणि त्यांचा ट्रेंड किंवा कल प्रक्षेपित केला जाऊ शकतो. द नेक्स्ट फंक्शन इज फॅसिलिटेट्स कंट्रोल. मॅनेजमेंट अकाउंटिंग हेल्प्स in translating given objectives and strategy into specified goals for attainment by a specified time and secures the effective accomplishment of these goals efficiently. All this is made possible through budgetary control and standard costing, which is an इंटिग्रल पार्ट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. या ठिकाणी आपण चौथ्या कार्यांचा आपण अभ्यास करणार आहोत, ते म्हणजे सुविधा नियंत्रित करणे. व्यवस्थापन लेखाकर्मामध्ये दिलेली उद्दिष्टे आणि कार्यनीती किंवा प्रत्यक्ष कार्य निश्चित वेळेत निश्चित केलेल्या उद्दिष्टापर्यंत किंवा उद्दिष्टामध्ये अनुवादित करण्यास मदत करते आणि या उद्दिष्टांची प्रभावी पूर्तता सुरक्षित करते. हे सर्व अंदाजपत्रकीय नियंत्रण आणि प्रमाप परिव्ययाद्वारे शक्य झाले आहे, ज्यामध्ये मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन लेखाकर्माचा हा एक अविभाज्य भाग म्हणून ओळखला जातो. द नेक्स्ट फंक्शन इज टू असिस्ट in organizing. By preparing budgets and ascertaining specific cost centers, it delivers the resources to each center and delegates the respective responsibilities to ensure their proper utilization. As a result, an interrelationship grows among the different parts of the इंटरप्राइज. या ठिकाणी आपला पाचवं कार्य विचारात घ्यायचं आहे, ते म्हणजे आयोजन करण्यास मदत करणे. अर्थसंकल्प तयार करून आणि विशिष्ट परिवेक केंद्रांचा शोध घेऊन हे प्रत्येक केंद्राला संसाधने पुरवते आणि त्यांचा योग्य उपयोग सुनिश्चित करण्यासाठी संबंधित जबाबदाऱ्या सोपवते. याचा परिणाम किंवा परिणामी उपक्रमातील विविध भागामध्ये परस्पर संबंध वाढण्यास होतो. द नेक्स्ट फंक्शन इज डिसिजन मेकिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंग फर्निशेस accounting data and statistical information required for the decision making process, which vitally affects the survival and the success of the business. Management accounting supplies analytical information regarding various alternatives, and the choice of management is made easy. यानंतर आपल्याला सहावा मुद्दा विचारात घ्यायचा आहे, तो म्हणजे निर्णय घेणे. व्यवस्थापन लेख्यामध्ये लेखा माहिती आणि निर्णय प्रक्रियेसाठी आवश्यक किंवा उपयुक्त असणारी सांख्यिकीय माहिती दिली जाते, जी व्यवसायाच्या यशावर परिणाम करत असते. व्यवस्थापन लेखाकर्म विविध पर्यायाविषयी विश्लेषणात्मक माहिती व्यवस्थापनाला पुरविते आणि व्यवस्थापनाला निवड करण्यास
किंवा निर्णय घेण्यास सुलभ करते. द नेक्स्ट फंक्शन इज टू असिस्ट इन मोटिवेशन. बाय सेटिंग गोल्स, प्लॅनिंग द बेस्ट अँड इकॉनॉमिक course of action, and also by measuring the performance of the employees, it tries to increase their efficiency and ultimately motivate the organization as a whole. या ठिकाणी आपला 7वं कार्य विचारात घ्यायचं आहे ते म्हणजे प्रेरणा देणे होय. ध्येय निश्चित केल्यानंतर कृतीच्या उत्कृष्ट आणि आर्थिक अभ्यासक्रमाचे नियोजन करून आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मोजमाप करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याचा आणि अंतिमतः संपूर्णपणे संस्थेला प्रेरित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. द नेक्स्ट फंक्शन इज to coordinate. It helps the management in coordination the whole activities of the enterprise. Firstly, by preparing the functional budgets, then coordinating the whole activities of the enterprise. Firstly, by preparing the functional budgets, then coordinating the whole activities by integrating all functional budgets into one which goes by the name of master budget. या ठिकाणी आपला 8वं कार्य विचारात घ्यायचं आहे समन्वय साधणे. समन्वय हे उपक्रमाच्या संपूर्ण क्रियांचे समन्वय साधण्यास व्यवस्थापनास मदत करते. प्रथम कार्यात्मक अंदाजपत्रके तयार करून नंतर उपक्रमाच्या संपूर्ण क्रियांमध्ये समन्वय साधून प्रथम कार्यात्मक अंदाजपत्रके तयार करून नंतर सर्व कार्यकारी अंदाजपत्रक एकत्रित करून संपूर्ण क्रियांचे सहसमन्वय साधते. यालाच आपण मास्टर बजेट या नावानं संबोधतो. द नेक्स्ट फंक्शन is to control. The actual work done can be compared with standards to enable the management to control the performance effectively. या ठिकाणी आपला 9वं कार्य विचारात घ्यायचं आहे जे की सर्वात महत्त्वाचं कार्य आहे व्यवस्थापनाचं ते म्हणजे नियंत्रण करणे होय. केलेल्या कामगिरीची प्रभावीपणे कामगिरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापनास सक्षम करण्यासाठी प्रमापके आपण जी निवडलेली असतात त्या प्रमापकाबरोबर तुलना केली जाऊ शकते. धन्यवाद. या ठिकाणी आपण एकूण व्यवस्थापन लेखांकनाच्या 9 कार्यांचा अभ्यास केला आहे. धन्यवाद.